ब्रेकनंतर 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिल्ली स्फोटातील आरोपी डॉक्टर शाहीनकडे आतापर्यंत सापडलेल्या बँक खात्यांमधून गेल्या 7 वर्षात अंदाजे 1.55 कोटींचे व्यवहार उघड झाले। शाहीनची 7 बँक खाती आहेत। काही खाजगी बँकांमध्ये व्यवहार आहेत तर काही सरकारी बँकांमध्ये खाती आहेत। यापैकी 3 खाती कानपूरमध्ये, 2 लखनौ आणि दिल्लीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे। बँक खात्यांच्या तपासणीत 2014 मध्ये 9 लाख, 2015 मध्ये 6 लाख, 2016 मध्ये 1.1 लाख आणि 2017 मध्ये 1.9 लाखांचे महत्त्वपूर्ण व्यवहार उघड झाले। तर कानपूरमधील नोकरी सोडल्यानंतर शाहीन 2013 मध्ये थायलंडलाही गेली होती। तपास यंत्रणांना डॉक्टर शाहीनच्या ताब्यात 3 पासपोर्टही सापडले। तिन्ही पासपोर्टमध्ये पालकाचं नाव वेगळं आहे। पासपोर्ट तपासल्यानंतर शाहीननं 3 वेळा पाकिस्तानला भेट दिली होती आणि 6 वेळा इतर देशांमध्येही प्रवास केला होता असं उघड झालंय। लाल किल्ला परिसरातील कार बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याच्या आणखी एक महत्त्वाच्या सहकार्याला एनआयएकडून अटक करण्यात आली। जसीर बिलाल वानीला अटक करण्यात आली। जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमधून एनआयएच्या पथकानं अटक केली। जसीरनं ड्रोनमध्ये बदल करून आणि रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करून दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी तांत्रिक मदत पुरवली होती। या तांत्रिक सहाय्याचा वापर करूनच घातक कार बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता, ज्यात 10 जणांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले। आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक